पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सातारा बसस्थानक परिसरात मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी आढावा घेतला असता बसस्थानक परिसरात अजूनही बऱ्याच बंद बसेस पडलेल्या दिसून आल्या। अजूनही या परिसरातील बसेसची विल्हेवाट लावणे बाकी आहे। विभाग नियंत्रकांनी बसेसची योग्य ठिकाणी सोय करण्याच्या दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अजूनही पूर्ण झालेली नाही। याबाबत सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडून माहिती घेतली असता 15 वर्षानंतर बस स्क्रॅप केली जाते। अशा प्रकारे आत्ता स्क्रॅप असणाऱ्या बसेसची प्रशासकीय कारवाई करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया चालू असल्याचे त्यांनी सांगितले। बसेसची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होईपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेचे काय याबाबत विचारण्यात आले असता बस स्थानकासाठी 6 सुरक्षा रक्षक असल्याचे त्यांनी सांगितले। 3 शिफ्टमध्ये 2-2-2 याप्रमाणे ते सुरक्षा रक्षक कार्यरत असतात। तसेच बस स्थानकाचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असल्याचे त्यांनी सांगितले। बस स्थानकात प्रवासी मदत चौकी, पोलीस चौकी, बस स्थानक आगार प्रमुख, सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून लोकांच्या अडचणींची सुरक्षा करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले। बस स्थानकात कोणाला कोणतीही अडचण असल्यास त्यांनी निःसंकोचपणे प्रवास मदत चौकी, पोलीस चौकी, बस स्थानक आगार प्रमुख, सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा असे त्यांनी सूचित केले। सातारा बस स्थानकातून दररोज ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या स्थानकातील सुरक्षेबाबत सद्यस्थितीबाबत विचारले असता त्यांनी या ठिकाणी सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले। बसेसची संख्या वाढवावी म्हणजे आम्हाला लवकरात लवकर प्रवास करून घरी जाता येईल अशी मागणी त्यांनी केली। त्यामुळे ती तेवढी सुरक्षा आम्हाला बस वेळेवर लागते। प्रशासकीय मदत करतं, पण आम्ही जेव्हा विचारायला जातो ना तेव्हा आम्हाला चुकीची उत्तरं भेटतात आणि आम्हाला 7 नंतर आम्हाला बस अवेलेबलच नसतात, त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही। आणि 7ची बस आमच्या 9:30ला लागते, तेव्हा नाही वाटत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।